फिरत्या गाडी पार्किंगचं पहिला बघा व्यवस्थित मिनी रंकाळा म्हटलं तरी चालेल. त्या साईडनं आपण पाणी जरा जवळनं बोलू शकतोय कारण रंकाळा तुम्ही नमस्कार मंडळी, काय आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोल्हापुरी बाईक रायडर ब्लॉग. तर आपण आज आलो इथं पावसामुळं पूर आला आहे, पूर बघायला आले आहे. तो आपला छत्रपती शिवाजी महाराज पूल आणि हे बघू शकता आपली पंचगंगा नदी घाटाच्या बाजूला आली आपण. हे बघा पाणी कुठे आपल्याला दिसते, भरपूर लांबपर्यंत पाणी आपल्याला बघायला मिळते. पाणी पसरले पाक. तर अजून तरी काही इतका मोठा पूर आलेला नाही, पण पूरचं आपण बघू शकतो पाणी भरपूर असल्यामुळं कधी महापूर येऊ शकतो. पूर जवळजवळ आलेलाच आहे आपल्याला दिसतोय तिथं. त्यांचं शिवाजी ब्रिज 1874 ते 88 या काळात बनवलेला ब्रिज आहे. तो आपला नवीन छत्रपती शिवाजी महाराज पूल, परत हा आपला जुना छत्रपती शिवाजी महाराज पूल. तर आपण बघू शकता की आता इथनं पुढे काय पोलीस गाड्या सोडणं झाल्यात, तर पोलीस थांबल्यात, परत इकडं पण पोलीस थांबल्यात. कारण तिकडे काहीतरी पाणी आली वाटतं केरलीजवळ, तिकडनं येणाऱ्या गाड्या तेवढ्या सोडल्या जातात. इकडलं काय कोणाला सोडलं जात नाही, इथं सगळं थांबवलं जाते. बघा आपण आपल्याला त्या साईडला जाऊन काय बघायला मिळते. तर आपण बघू शकता ही आपला जुना छत्रपती शिवाजी महाराज पूल आहे. तर मॅडम बंदोबस्ताला पण उभारलं, तिकडं पण वाहतूक बंद केलेली आहे. तो नवीन छत्रपती शिवाजी महाराज पूल आहे. त्या पुलाला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होऊन गेलं, म्हणून पूल आता बंदच आहे. तो नवीन चालू केला गेला आहे. तर आपल्याला नदी दिसते का बघूया. बघू शकताय पाणी डोळं फिरवायला लागले. तर पंचगंगा नदी पण इथे गेली, बघू शकताय. आपल्याला इथनं पुढं तर काय सोडत नाही आहेत, इथं गाड्या वगैरे हटवायचं काम चालू झाले. तर बघूया काय होते. जर तुम्ही इथं पूर बघायला यायचा विचार करत असला तर जरा आरटीची गाडी फिरत्या, गाडी पार्किंगचं पहिला बघा व्यवस्थित. त्यावर गाडी उचलून नेली नंतर बोंब नको. गाड्या बेड्या सगळ्या हटवाल्यात, पोलीस सारखं फिराल्यात, गाड्या पार्किंग करून देत नाहीत. तरी आपला गंगावेशचा रोड बघू शकता, इथं पण पाणी आले. असं मिनी रंकाळा म्हटला तरी चालेल, पाणी वाढाली, तलावच झाला इथं बी. आपला पंचगंगा घाट आहे, घाट काही दिसनाच झाला आहे मला. ह्या साईडनं आपण पाणी जरा जवळनं बघू शकतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराज पुलाव आपल्याला काय सोडणं झालं, पण इथनं तुम्ही पाणी जवळनं बघू शकताय. पाणी जर बघायला येणार असला या आपण काळजी घ्या, उगाच पाण्याची चेष्टा करू नका. आणि तिथं पार्किंगची जरा बोंब आहे, कारण आरटीओच्या गाड्या सारख्या फिरतात, तेवढे एक लक्ष ठेवा, बाकी काही विषय नाही. तर मगाच्या लाईव्ह अपडेटनुसार राधानगरीचं दरवाजे उघडल्यात, त्यामुळं होऊ शकते की पाणी वाढणार आता हळूहळू. शो पण रस्ता बंद होणार, कारण तो दरवर्षीप्रमाणे बंद होतोय. मग पाणी वाढू शकते, त्यामुळं काय करा, काळजी घ्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची. उगाच पाण्यात नाही ती मस्ती करायला जाऊ नका, कारण पाण्याचा अंदाज लागत नाही, पाण्यावर चेष्टा करू नये. तर रंकाळा तुम्ही आता बघू शकताय, रंकाळा भरायला लागला आहे आणि आता कटाऱ्याला पुन्हा हे पाणी बाहेर येणारच आहे. संध्यामठ आपण तिथला पण व्हिडिओ बनला, आपण तिथनं चालत गेलेलो. आता ते पाण्यामुळे भरलेला आहे. तुम्ही बघू शकताय रंकाळा कशा पद्धतीनं भरत चाललेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.